नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने गुलाबजामुन केले आहेत. आता तुम्ही म्हणाल, जामून तर नेहमीच आपण खव्याचे बनवतो, पण आज आपण फक्त खवाच वापरून जामून बनवलेले नाहीत, तर खवा आणि पनीर वापरून हे जामून बनवलेले आहेत. तर बघा, अगदी मस्त असे आणि अगदी रसरशीत झालेले आहेत. पाक जो आहे ना, तो अगदी मध्यपर्यंत मुरला आहे. त्यासाठी आपण काही खास टिप्स दिलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता सगळ्यात अगोदर गुलाबजामुन बनवण्यासाठी मी इथे पाक तयार करून घेणार आहे. गॅसवरती पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं. त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेतली. आता ज्या वाटीने आपण 1 वाटी साखर टाकली होती ना, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. आता साखर ना पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरच याला छान अशी उकळी काढून घेऊयात. तर बघा, गुलाबजामुन बनवत असताना आपल्याला ना 1 तारेचा 2 तारेचा असा पाक बनवायचा नाही, तर तो थोडासा दाटसर असावा एवढाच पाक आपल्याला बनवायचा आहे. इथे बघा, पाकाला छान अशी उकळी आलेली आहे. आता मंद आचेवर एक 4 ते 5 मिनिट हा पाक आपण शिजवून घेऊयात. गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आणि असाच पाक आपल्याला शिजवत ठेवायचा आहे. आता यामध्ये ना आपण एक 3 ते 4 विलायची टाकून घेऊयात. जर तुमच्याकडे केसर असतील ना, तर त्या केसरच्या काड्यासुद्धा इथे टाकू शकता. आता परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात आणि हा पाक आपण आता असाच शिजवत ठेवूयात. एकीकडे आपण पाक बनवत आहोत, तोवर जामूनची सुद्धा तयारी करून घेऊयात. गॅसची फ्लेम मी अगदी कमीच ठेवली आहे. आता जामून बनवण्यासाठी इथे मी 200 ग्राम खवा घेतलेला आहे. 100 ग्राम पनीर घेतला आहे. तर पनीर जे आहे ना, तो आपल्याला चांगला किसून घ्यायचा आहे, कारण तो पटकन मऊ होईल. त्यामुळे ना किसणी घेतली आणि किसणीने हा पनीर छान असा किसून घेऊयात. त्यामुळे अगदी छान असा पटकन पनीर मॅश होईल. बघा, पनीर सर्व किसून घेतला. आता याला ना हाताच्या साहाय्याने एकदम सॉफ्ट असं एकदम मऊ याचा डो तयार करायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ना हाताने असं पनीर आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. पनीर छान असं मऊ झालं की खव्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. इथे बघा, पनीर मी छान असा मिक्स करून घेतला. आता खवा घेतला. पनीर आणि खवा दोन्ही एकत्र चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. जामून बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही खवा आणि पनीर छान असं एकदम सॉफ्ट करून घेतलं ना, तर जामून अतिशय रसरशीत तयार होतात. आता यामध्ये मी पीठ ॲड करणार आहे. तर पीठ म्हणजे इथे मी 2 चमचे बारीक रवा घेतला आहे आणि 2 चमचे मैदा घेतलेला आहे. तर तुम्ही या दोन्हीपैकी एकच कोणतंही वापरू शकता. पण रव्यामुळे ना जामून अगदी खुसखुशीत तयार होतात. त्यामुळे इथे मी 2 चमचे बारीक रवा आणि 2 चमचे मैदा घेतला आहे. आता रवा ना आपल्याला फक्त बारीकच रवा वापरायचा आहे. जाड रवा वापरायचा नाही. जर जाड रवा वापरलात ना, तर तो जामूनमध्ये असा टसटस दिसू शकतो. त्यामुळे बारीकच रवा इथे वापरायचा. चिमूटभर आपण इथे खाण्याचा सोडा टाकला आहे किंवा बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता. आता आपल्याला रवा, मैदा आणि हे जे पनीर आणि खवा आहे ना, ते छान असं एकदम सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनिट आपण हाताने याला छान असं सॉफ्ट करून घेऊयात. तुम्ही कधी असं हे पनीर आणि खव्याचे जामून खाल्ले आहेत का? खाल्ले नसतील ना, तर एक वेळेस नक्की करून पहा आणि कसे झाले होते तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. इथे बघा, हाताने मी चांगलं याला सॉफ्ट करून घेतलं आहे. परत हे चांगलं आपण हाताने सॉफ्ट करून घेऊयात. अगदी मऊ असं हे पीठ तयार झालं ना, तर जामून अगदी मस्त असे वळले जातात.
आता आपण डो चांगला तयार केलेला आहे. आता लगेच आपण याचे जामून बनवूयात. अगदी छोटासा गोळा घ्यायचा आणि हातावरती गोल गोल करून घ्यायचा आहे. जसे आपण नेहमीचे जामून बनवतो ना, अगदी सेम तीच प्रोसेस आहे, फक्त यामध्ये आपण पनीर वापरलेलं आहे. आता बघा, इथे मी एक जामून बनवून दाखवला. अशाच प्रकारे आपण हे जो राहिलेला डो आहे ना, त्याचे असे छोटे छोटे एकसारख्या आकाराचे जामून बनवून घेऊयात. इथे बघा, दुसरा सुद्धा जामून मी बनवून दाखवलेला आहे. आता बघा, हे जामून बनवून घेऊयात. इकडे आपला पाक सुद्धा आता ऑलरेडी तयार होत आलेला आहे. तर आता आपल्याला पाक झालाय की नाही ते चेक करायचं आहे. चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गरम असतानाच आपल्याला पाक चेक करायचा नाही. तो चमच्यावरती घ्यायचा, हलकासा थंड होऊ द्यायचा आणि मगच पाकाची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. दोन्ही बोटांच्या मध्ये घ्यायचं आणि थोडासा याला दाटसरपणा आलाय की नाही ते चेक करायचं. तर बघा, इथे आपला ऑलमोस्ट पाक तयार झालेला आहे. अगदी हलकासा याला दाटसरपणा आलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हा पाक खाली काढून ठेवूयात. आता जामूनसुद्धा आपले बनवून झालेले आहेत ना, तर लगेच जामून तळून घेऊयात. गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली. आता जामून तळण्यासाठी आपल्याला अगदी कडकडीत तेल तापवायचं नाही. मंद ते मध्यम आचेवर तेल तापवून घ्यायचं. तेल चांगलं तापलेलं आहे. पिठाचा थोडासा गोळा टाकून पाहिला तर तो पटकन वर आलेला आहे. आता एक एक करून आपण हे जामून कढईमध्ये सोडून घेऊयात. जेवढे बसतील तेवढे जामून कढईमध्ये सोडून घ्यायचे. आता जामून सोडून झाले की चमच्याने हलकंसं याला ढवळून घ्यायचं आहे. आता जामून तळत असताना आपल्याला अगदी हाय फ्लेमवर हे जामून तळायचे नाहीत. जर तुम्ही हाय फ्लेमवर जामून तळले ना, तर ते वरून तर चांगले तळले जातील, पण मध्ये ना तसेच कच्चे राहतील. त्यामुळे मंद ते मध्यम आचेवरच एक 3 ते 4 मिनिट हे जामून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. इथे बघा, हलकासा जामूनचा सोनेरी रंग आलेला आहे. अशाच प्रकारे अगदी मध्यम आचेवर हे जामून आपण तळून घेऊयात. आता बघा, छान असा याला तांबूस रंग आलेला आहे. तर या रंगावर मला जामून तळलेले आवडतात. जामून आपले तळून झालेले आहेत. झाऱ्यामध्ये काढून घेऊयात. एक्स्ट्राचं तेल निथळून घेऊयात आणि हे जामून आपण लगेचच पाकामध्ये सोडून घेऊयात. गरम गरम तळलेले जामून पाकामध्ये लगेचच सोडून घ्यायचे आहेत. आता सर्व जामून अशाच प्रकारे आपण तळून घ्यायचे आणि असेच पाकामध्ये सोडून घेऊयात. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. दुसरीसुद्धा बॅच अशाच प्रकारे तळून घेऊयात आणि पाकामध्ये सोडूयात. तरीसुद्धा हे जामून आपले लगेच खाण्यासाठी तयार झाले नाहीत. तर इथे मी हे रात्री जामून बनवले आहेत. तर सकाळी आपण हे जामून सकाळपर्यंत ना जामूनमध्ये छान असा पाक मुरला जातो. आणि इथे बघा, मी सकाळी हे जामून काढलेले आहेत. तर अगदी मस्त असे हे पाकामध्ये मुरले आहेत आणि तुम्ही बघू शकता, दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत. शिवाय जो पाक आहे ना, तो मध्येपर्यंत मुरलेला आहे. अगदी रसरशीत दिसत आहेत. तर तुम्हीसुद्धा ना एक वेळेस असे हे जामून नक्की करून पहा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा हे जामून कसे झाले होते ते. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.